मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला फरफटतच नयनाला आता घरी घेऊन येते. नयनाला पाहताच सर्वांना मोठा धक्का बसतो. तेव्हा तू कुठे गेली होतीस असं सर्वजण आता नयनाला विचारू लागतात. नयना अगदी शांत अशी बसलेली असते. त्याच वेळी आता सर्वजण पुन्हा एकदा विचारतात, अगं कुठे गेली होती सांग तरी. आता कलाला खूप राग आलेला असतो आणि ती रागातच म्हणते, अगं नयनाताई सांग ना की तू आत्महत्या करायला गेली होतीस म्हणून. त्यावेळी आता घरातील सर्वांना मोठा धक्काच बसतो की खरंच नयना ही आत्महत्या करायला गेली होती. त्यावेळी कला आता नयनाला खूपच झापते आणि म्हणते, काय ग, घरातील सर्वजण आता सगळं काही कामधाम सोडून तुझ्या पाठीमागे नाहक फिरत होते आणि हे सगळं निर्लज्जपणे वागायला तुझ्यामध्ये हिंमत होती का? आणि आता स्वतःचा खोटेपणा बाहेर पडलाय तर त्याला तोंड देण्याची, सर्वांना उत्तरं देण्याची तुझ्यामध्ये हिंमत नाहीये का? तेव्हा नयनाला आता कलाचा खूप राग येत असतो, पण कला आता गप्प बसत नाही. ती आता रागातच विचारते, काय ग, अजून किती त्रास देणार आहे तू घरच्यांना आणि किती टोकाचं वागणार आहेस ताई? अगं घरच्यांना निर्लज्जपणे फसवायचं आणि स्वतः जाऊन तिकडे जीव द्यायचा. अगं ताई, किती बेशरम असावं ग माणसाने. तुझ्यामध्ये थोडा तरी विचार करण्याची क्षमता असती ना तर तू विचार केला असता की तुझ्या जीव देण्याने काय होणार आहे. अगं नयनाताई, तुला कळतं का, ज्या चांदेकरांची तू सून आहे ना त्या चांदेकरांना समाजामध्ये एक विशिष्ट वेगळा मान आहे. अगं आबासाहेब चांदेकरांनी खूप काम करून, मेहनत करून तो मान, ती प्रतिष्ठा मिळवली आहे आणि जे तुला ना एका रात्रीत मिळालं आहे आणि ते मिळवण्यासाठी तू मेहनत नाही घेतलीस तर फक्त आणि फक्त खोटेपणा केला आणि तुझ्या या वागण्याला फक्त हाव म्हणतात, हाव. आजच्या तुझ्या या वागण्यामुळे चांदेकर घराण्याला कायमचं गालबोट लागलं असतं. तुला कळतं की नाही? त्यांनी कमवलेली इज्जत, नाव सगळं काही धुळीला मिळालं असतं. अगं म्हणजे तुला फक्त चांदेकरांच्या श्रीमंतीत लोळायचंय आणि जेव्हा नाव कमवण्याची वेळ आली तेव्हा तू अशी मूर्खासारखी वागतेस असं म्हणून कला आता खूपच चिडते आणि मागचं पुढचं सगळं काही उकरून काढत नयनाला दोष देत असते. तर घरातील सगळेजण आता कलाच्या या बोलण्याकडे पाहतच राहतात, कारण कला यावेळी खूप चिडलेली असते. त्यानंतर नयना आता एकदम गप्प बसलेली असते. तेव्हा कला म्हणते, अगं बोल ना, काय माझ्याकडे असं काय बघतेस? अगं मी एवढं सगळं बोलले त्यावर तुला काहीच बोलायचं नाहीये का? अगं ताई, तुझ्या डोळ्यात जराही अपराधीपणाची भावना नाहीये ग. आता ठीक आहे, या घरातली मी मोठी सून म्हणून या घरातील प्रत्येकाची पाया पडून मी तुला माफी मागायला सांगतीये. तेव्हा अति आगाऊ नयना आता तशीच ठम्मसारखी उभी राहते. मग आता सर्वजण नयनाकडे पाहतच राहतात. तेव्हा थोडी जरी लाज शिल्लक असेल ना तर तू सर्वांची माफी मागशीलच असं रागातच आता कला म्हणते. चल पटकन आजोबांपासून सुरुवात कर नयनाताई, माफी माग असं कला रागातच पुन्हा पुन्हा तिला म्हणते. त्यानंतर नयना आता लगेच आबासाहेबांच्या पाया पडण्यासाठी पुढे जाते. तर आता आगाऊपणा करत नयना फक्त अशी वागते. तेव्हा कला आता पटकन तिचा हात खाली खेचते आणि डोकं टेकवायला पायावर सांगते. त्याच वेळी आता कलाचं म्हणणं ऐकत नयना एक एक करून घरातील सर्वांच्या पाया पडते खरं, परंतु तिला कुणीही आशीर्वाद देत नाही. सगळेजण रागातच तिच्याकडे फक्त पाहत असतात. आता ती तिच्या आईबाबांजवळ येते तर संगीता ही बिचारी खूप रडत असते, कारण नयनाने जे काही कारस्थान केलं ते व्याह्यांसमोर मान आता खाली घालावीच लागणार हे आता संगीताला वाटत असतं. तिला अपराधीपणाची भावना मनात असते, म्हणूनच ती बिचारी खूप रडत असते. आता नयना ही त्या दोघांच्या पाया पडते खरं, पण ते दोघेही तिला आशीर्वाद देत नाही. त्यामुळे नयनाच्या आता इथे राहण्याच्या सर्वच आशा संपतात. नंतर ती अद्वैत जवळ जाते आणि त्याच्या पाया पडते. तेव्हा तोही तिला आशीर्वाद देत नाही. मग आता नयना निर्लज्जासारखी पुढे चाललेली असते. त्याच वेळी आता अद्वैत म्हणतो, थांब जरा. तेव्हा खरेची सुद्धा तू माफी मागायला हवीस असं रागातच अद्वैत म्हणतो. तेव्हा नयनाला मात्र प्रचंड धक्का बसतो. तेव्हा आता सर्वजण अद्वैतकडे पाहतच राहतात की खरेची माफी माग म्हणजे असं अद्वैत का बोलत असेल. तेव्हा अद्वैत आता सगळं काही क्लिअर करतो आणि म्हणतो, सर्वात मोठी गुन्हेगार ना तू तिची आहे, समजलं नाही ना?
त्यानंतर आता नैनाचा नाईलाज होतो तेव्हा आय एम सॉरी कला असं रागातच नैना म्हणते. मग कला आता तिच्याकडे बघत सुद्धा नाही. त्यानंतर माजोर्डी नैना मनातच पुन्हा विचार करू लागते की हा जो आगाऊपणा केला आहे ना कला, याचे परिणाम तुला खूप वेगळे भोगावे लागणार आहे. बघ आता मी काय करते ते. एकतर माझा हा प्लॅन होता की मी आत्महत्या करताना घरातील सर्वजण तेथे असतील म्हणून. सर्वजण खूप घाबरतील, मला सहानुभूती मिळेल, मला वाचवून ते पुन्हा मानसन्मानाने घरी घेऊन येतील. तू आता नेहमीप्रमाणे अति शहाणपणा करून सर्वांच्या मनात माझ्याबद्दल फक्त आणि फक्त विषच कालवला आहेस. पण आता मी तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही असं नैना म्हणते. तेव्हा संगीता आता खूपच मोठ्याने रडू लागते. ते पाहून कला म्हणते, आई जरा शांत हो, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. नैनाच्या डोक्यात आता खटकाच असतो की कधी एकदा मी कलाला काहीतरी सुनावेल, म्हणून ती आता म्हणते की थांब कला, 1 मिनिट. अगं झालं का तुझ्या मनासारखं सगळं? कारण अख्ख्या फॅमिली समोर तू हिरो झालीस आणि मी व्हिलन झाले असं तुला वाटतं ना? पण बस झालं आता, खूप झालं. आता ही नाटकं ना तू बंदच कर. आता माझ्यामध्ये कोणतीही ताकद नाहीये काही पण सहन करण्याची. कला खरे अशी एक बहीण जी चांदेकरांचं सगळं काही चांगलं व्हावं म्हणून धडपडतीये, आणि दुसरी बहीण जी नैना, ती सख्खी आहे, मोठी आहे, पण ती अशी वागतीये. आता हेच तुला दाखवून द्यायचं होतं ना, पण आता ते सगळ्यांना समजलंय. तेव्हा तुझी ही नाटकं ना आता बस कर. आता असं म्हणून ती कलासमोर हात जोडते आणि म्हणते, मला इथून पुढे एकटं पाडू नकोस, कारण ऑलरेडी मी खूप डिस्टर्ब आहे आणि मी आत्महत्या करायला गेले हे विचारून तू अजून काय साध्य करणार आहेस? मला त्रासच देणार आहे का? अगं दुसरं तरी मी काय करणार होते, कारण आत्महत्या करणं आणि स्वतःला संपवणं, कारण माझ्या आयुष्यात तसंही काही राहिलेलं नाहीये. हेच माझं फक्त ध्येय होतं, बाकी काही नाही. दुसरं तरी काय राहिलंय तसं माझ्या आयुष्यात, असं म्हणून ती आता चिडते. त्यामुळे तू एक काम कर आता कला, अगं फक्त सगळ्यांच्या नजरेत मोठं होण्यासाठी माझं बोलणं, माझं वागणं तू नेहमी असं चुकीचं ठरवू नकोस, असं म्हणून आता कलाचा ती अपमान करू लागते. तेव्हा कलाला अजूनच राग येतो. ती रागातच विचारते, अगं नैनाताई तू काय बोलतीये? तुला तुझं तरी समजतं का? तेव्हा मला अजून सहानुभूती नको आहे, मी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये, तुला कळत नाही का गं? असं रागातच नैना म्हणते. तेव्हा रागातच कला विचारते, काय ग ताई, तुझी मनस्थिती नाहीये? तुझी? अगं घरातील सगळ्यांकडे बघ एकदा, कसे सर्वजण अक्षरशः होरपळून निघाले आहेत. अगं ताई जरा जरी लाज बाळग, कारण एवढ्या खालच्या पातळीला जाऊन तू वागू नकोस. अगं आई बाबांनी आपल्यावर जे संस्कार केले आहेत त्या संस्कारांचं जरा पालन कर थोडं तरी. कलाचं बोलणं आता नैना ऐकूनच घेत नाही. ती म्हणते, तुझी भाषणबाजी पुन्हा चालू करू नकोस, कारण तुझं हे असं सगळं ऐकून घेऊन सर्वांसमोर असं मला सतत तोंडावर पाडून घेण्यापेक्षा ना माझा जीव गेलेला सर्वात जास्त सोपा होता. अगं तुला परत परत हेच जर ऐकवायचं होतं तर माझा जीव तू का वाचवलास? असं रागातच नैना विचारते. त्यानंतर आता नैना ही रागातच राहुलकडे जाते आणि त्याला म्हणते, राहुल माझं खरंच मनापासून तुझ्यावर प्रेम होतं, परंतु तू धोका दिला आहेस मला, तुला आठवतं ना? तेव्हा तो रागातच म्हणतो, ओ मॅडम हे पहा, इथे मी काय केलं ते महत्त्वाचं नाही आहे. अगं हे महत्त्वाचं आहे इथे की तू आम्हाला कसं फसवलं आहेस. तेव्हा नैना आता मोठ्यानेच ओरडते की हो 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 मी फसवलंय. तेव्हा सर्वजण आता तिच्याकडे पाहतच राहतात. मग आता ती रडण्याचं नाटक करते आणि म्हणते, हो सगळ्यांना ना मीच फसवलंय. त्यावेळी ती म्हणते, हो ना मी तुला फसवलंय, माझ्या आईबाबांना फसवलंय, सरोज मॅडमला फसवलंय. त्यानंतर आता ती म्हणते, राहुल मला हे सगळं करण्याची अजिबात हौस नव्हती समजलं, पण तुझ्यामुळे मला हे करायला भाग पडलंय, कारण राहुल तू मला धोका देत होतास. त्यावेळी आता रोहिणी खूपच चवताळते आणि म्हणते, हे बघ तू काय बोलतेस, तुला कळतं का? तुझ्या चोकांचं खापर अजिबात माझ्या लेकरावर फोडायचं नाही, तर याद राख की मी काय करेल आणि काय नाही. तेव्हा रागातच आता नैना म्हणते की मॉम इन लॉ, अहो तुम्ही सुद्धा विसरलात का? अहो तुमच्या सर्व लक्षात आहे ना मी काय केलं आणि काय नाही केलं, कारण तुम्ही मला एवढं बोलताय तेव्हा मी तुम्हाला सांगतेय. मग आता तुमच्या मुलाने काय काय प्रताप केले हे तुम्हाला आठवत असेलच ना? तेव्हा सर्वजण आता रोहिणीकडे पाहू लागतात. ती आता रागातच म्हणते, माझ्याशी बोलताना ना जरा नीट बोलायचं, अजिबात पायरी सोडायची नाही समजलं?
तेव्हा नयनासुद्धा काही कमी नसते. ती आता म्हणते, हे पहा, मी तुमच्याशी बोलताना ना नीटच बोलते, फक्त तुम्ही ते जरा समजून घ्या. आणि पायरी सोडून तर मी कधीच बोलत नाहीये. मी फक्त आणि फक्त स्पष्ट बोलतीये. आता जरा मला स्पष्टच बोलू द्यात, कारण एवढे दिवस मी फक्त आणि फक्त शांत होते. पण एका नॉर्मल मुलीप्रमाणे मी सुद्धा माझ्या लग्नाची तयारी करत होते. आता राहुलची आणि माझी साधी ओळखसुद्धा नव्हती. तेव्हा तुमच्या राहुलने काय केलं माहिती आहे का? स्वतः समोर येऊन मला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर आता ती राहुलचं सर्व एक एक करून सत्य सांगू लागते आणि म्हणते, राहुलने मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं तर अडकवलं, परंतु त्याने काय केलं, मला लग्न करण्यासाठी त्याच्याबरोबर भरीस पाडलं आणि पळून जाण्यासाठी सुद्धा. मी सुद्धा अगदी वेडी होते, कारण राहुलच्या प्रेमात मी सुद्धा पूर्णपणे आंधळी झाली होते. त्यांनी मला एवढी स्वप्न दाखवली होती की मी त्याच्यावर अगदी ब्लाइंडली विश्वास ठेवला. त्यानंतर ती आता सर्वांना सांगू लागते की आम्ही एका हॉटेलवर सुद्धा राहिलो होतो. तेव्हा सर्वांना आता मोठा धक्काच बसतो. तर संगीताला आता खूपच वाईट वाटतं की आपल्या मुलीने एवढी कारस्थानं केली आहेत. त्यामुळे आता तिला बोलण्यासारखं काहीच असं राहिलेलं नसतं. त्यानंतर रोहिणीसुद्धा आता रागातच राहुल आणि नयनाकडे पाहत असते. घरातील सर्वांना आता आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. आत्तापर्यंत हे सत्य माझ्यापासून लपूनच त्यांनी ठेवलं होतं, हे रोहिणीला समजतं. ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो ना, तेथे सुद्धा आता हा तुझ्याशी लग्न करेल असं सारखं म्हणत होता आणि मला फसवत होता. तेव्हा आबांना तर आता मोठा धक्काच बसतो की एवढं मोठं कारस्थान राहुलने केलं. तेव्हा ते रागातच राहुल्याकडे पाहतात. तर रजनीही आश्चर्याने आता सगळ्यांकडे पाहत असते, कारण हे आजपर्यंतचं सत्य कुणालाच माहीत नसतं. पुढे आता नयना म्हणते, त्यानंतर माझी अवस्था कशी झाली माहिती आहे का? ना धड इकडे ना तिकडे. कारण हा तर दुसऱ्या कोणत्या तरी मुलीशी लग्न करायला निघाला होता. हा मला धोका देत होता आणि मी पूर्णपणे एकटी पडली होते. अशा वेळेला मी काय करायला हवं होतं मॉम इन लॉ, की तेव्हा सुद्धा मी आत्महत्याच करायला हवी होती, म्हणजे तुमच्या मार्गातला काटा कायमचा निघून गेला असता, असं ती स्पष्टपणे विचारते. राहुल हा खाली मान घालूनच उभा असतो. तेव्हा आता रोहिणीला खूप मोठा धक्का बसलेला असतो की राहुलने एवढं मोठं कारस्थान केलं, मला एका शब्दाने सुद्धा सांगितलं नाही. आणि मग आता रागातच ती त्याच्याकडे पाहत असते, पण तो आपला चेहरा मात्र लपवत असतो. एक एक करून एक एक कारस्थान आता त्याचं ती बाहेर काढत असते. पुढे आता नयना रडतच सांगते की तेव्हा मला जे सुचलं ना ते मी केलं आणि मला वाटत नाही की मी काही चुकीचं वागले किंवा वावगं वागले. मी हे सगळं फक्त आणि फक्त राहुलशी लग्न करण्याकरता केलं, कारण त्याच्यावर माझं मनापासून प्रेम आहे, म्हणून त्याला मिळवण्याकरता मी हे सगळं काही केलं, असं स्पष्टपणे सर्वांसमोर ती स्वतःची बाजू सांगत म्हणते. त्यावेळी आता रोहिणी मात्र ऐकून घेत नाही. तेव्हा ती आता म्हणते, बस झालं हा नाही ना, तू सगळ्यांची सिंपती मिळवण्याचा आता प्रयत्न करू नकोस, समजलं? आणि तू आता जे काही स्पष्टपणे सांगतेयस ना ते तेव्हाच का नाही सांगितलंस? अगं तेव्हा सांगितलं असतं तर काहीतरी मार्ग निघाला असता ना, असं रागातच आता रोहिणी म्हणते. मग आता नयना म्हणते, मॉम इन लॉ, मी तरी काय सांगणार होते? की मी याच्यामुळे लग्न मंडपातून पळून गेले हे सांगणार होते का? की त्यानंतर लग्न न करता आम्ही एका हॉटेलवर राहिलो ते सांगणार होते? आता हे सांगायचं होतं का मी येऊन तुम्हाला, असं रागातच आता ती विचारते. मी होते तरी कोण हे सगळं सांगण्यासाठी, कारण काहीही झालं ना तरीही मुलीच्याच नावाला काळीमा फासला जातो. आता सर्वजण नयनाकडे पाहतच राहतात. त्यानंतर ती म्हणते, राहुल, तू मला तुझ्या प्रेमात का पाडलंस ना ते मला नाही माहीत. अरे मी मनापासून प्रेम केलं रे, पण तुझ्यावर खरंच मी अगदी मनापासून तुझ्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडी झाली होते. त्याचवेळी राहुल आता रागातच नयनाकडे पाहू लागतो. त्यानंतर ती आता म्हणते, अरे तू म्हणशील ना ते मी करायला तयार होते, आणि त्यानंतर मी हे सुद्धा ठरवलं होतं की मी लग्न करीन तर ते फक्त आणि फक्त तुझ्याशी, ज्याला मी माझं तन मन सगळं काही समर्पित केलं होतं. तेव्हा आता सर्वजण नयनाकडे पाहू लागतात. मग आता कलाच्या डोळ्यातून पाणी येतं. त्यानंतर आता रोहिणी विचारते, काय ग, आणि धनाचं काय? धन सुद्धा तुला हडपायचंच होतं ना?
हे बघ नैना, आता तुझ्या या इमोशनल स्टोरी ना तुझ्याकडे ठेव, कारण टाळी ना एका हाताने कधीही वाजत नाही, असं रोहिणी रागातच नैनाला म्हणते आणि तिला खोटं पाडण्याच्या प्रयत्नात असते. मग तुला चांदेकरांचा ऐशोआराम आणि पैसा याच्यावर मजा मारायचीच होती ना, आणि तुला जे काही सांगायचं होतं ना ते तू तुझ्या फॅमिलीला सांगायचं होतं. ते आले असते ना आमच्याशी बोलायला, असं म्हणून रोहिणी आता डबल ढोलकीसारखी लगेच बाजू फिरवते. मग पुढे आता संगीता आणि कलाच्या बाबांचा अपमान करत रोहिणी म्हणते की तसंही तोंड वर करून त्यांना इथे नेहमी येण्याची सवयच आहे. तेव्हा कलाला आता खूपच वाईट वाटतं की तिच्या आईबाबांचा अपमान या घरात होतोय, पण ती आता या क्षणी गप्प बसते, कारण आपलंच नाणं खोटं म्हटल्यानंतर काय करायचं हे कलाला आता वाटतं. त्यानंतर आता नैना म्हणते की मॉम इन लॉ, मी तरी काय बोलणार होते तुम्हीच सांगा ना. अहो ठीक आहे, मी जर माझ्या आईबाबांना याबद्दल सगळं काही सांगितलं असतं आणि तुमच्याकडे जर ते आले असते तर चांदेकरांसमोर माझ्या आईबाबांचा निभाव लागला असता का, टिकाव लागला असता का, तुम्ही त्यांना काही बोलू दिलं असतं का, सांगा ना. हे त्यावेळी अजिबात शक्य नव्हतं आणि म्हणूनच मला हे नाटक करावं लागलं, असं नैना स्पष्टपणे सांगते. अहो जमत नव्हतं मला, पण तरीही मला हे नाटक पुढे कंटिन्यू करावंच लागलं. आता राहुल तर मान खाली घालूनच उभा असतो, कारण तो शर्मिंदा झालेला असतो. आपलं कारस्थान नैनाने कशाप्रकारे घरातील सर्वांसमोर उघड केलं हे त्याला आता चांगलंच समजतं. त्यामुळे तो शर्मेने अशी मान खाली घालतो की मला वाटलं नव्हतं ही नैना इथपर्यंत सर्व काही सांगेल म्हणून, इथपर्यंत तिची मजल जाईल म्हणून. पण नैनाने आता मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्या मान सन्मानासाठी राहुलला चांगलाच आता धडा शिकवलेला असतो. त्यानंतर आता राहुलकडे संगीता रागातच पाहत असते. मात्र रोहिणी आता रागातच नैनाकडे पाहते, कारण सर्व चूक तिचीच कशी, सर्व दोष तिलाच कसा आपण द्यायचा हे रोहिणीला चांगलंच माहीत असतं. पण नैना आता तिला पुरून उरत असते आणि स्पष्टपणे सांगते की तुमच्या लेकाचीच चूक आहे. त्यानंतर आता नैना रडतच तिच्या आईचा हात हातात घेते आणि म्हणते, आई मी अगं खरं बोलतीये, मी यावेळी काहीही खोटं बोलत नाहीये. तेव्हा राहुलला आता मोठा धक्काच बसतो. तो नैनाकडे पाहतच राहतो, कारण शेवटी राहुलचं कारस्थान घरातील सर्वांसमोर आलेलं असतं. त्यानंतर आता संगीता ही नैनाला जवळ घेत असते. आता संगीताचा सुद्धा नैनावर थोडा विश्वास असतो की यावेळी ती जे बोलतीये ना ते खरं बोलतीये. मग आता रोहिणी लगेच राहुलला खुणावून सांगते की सुरू कर आता. त्यावेळी आता राहुल लगेच सुरू होतो आणि म्हणतो, ए कोण आहेस ग तू, कोण आहेस कोण. अगं तुला काय वाटलं की तू या घरात राहण्यासाठी एक एक खेळी करशील का, पण असं होऊ शकत नाही. मी आत्ता या क्षणी तुला अजिबात घरात ठेवू शकत नाही, तू निघ बरं या घरातून, असं म्हणून आता रागातच तो पुन्हा एकदा नैनाला घराबाहेर काढण्यासाठी पुढे सरसावतो. त्याचवेळी अद्वैत दोघांच्या मध्ये उभा राहत म्हणतो, या सर्व फसवाफसवीला सुरुवात कुणी केली, असा प्रश्न आता अद्वैत राहुल समोर उभा करतो. त्यामुळे राहुलची आता पूर्णपणे बोलतीच बंद होते. त्याचवेळी आता सर्वजण राहुलकडे पाहू लागतात. मग आता राहुल विचारतो, दादा नक्की काय म्हणायचंय काय रे तुला. तेव्हा अद्वैत आता विचारतो, तुला कळत नाही का मला नक्की काय म्हणायचंय ते. तेव्हा राहुल म्हणतो की दादा मी करतो सगळं काही एक्सप्लेन, असं म्हणून तो आता रोहिणीला म्हणतो की मम्मा अगं काहीतरी बोल ना प्लीज, काहीतरी बोल. त्यावेळी आता रोहिणी म्हणते, अद्वैत हे बघ तू जरा शांत राहा, यामध्ये पडू नकोस, असं तेव्हा जी म्हणते ना, तेव्हा मात्र अद्वैत कुणाचंच ऐकत नाही. तो म्हणतो, एक मिनिट आत्या, आता ठीक आहे मी जरा स्पष्टच विचारतो, माझ्या लग्नाच्या मांडवातून नैनाला कुणी पळवून नेलं आणि तिला पळवून नेल्यानंतर तिची फसवणूक कुणी केली. तेव्हा राहुल आता तोडकं मोडकं उत्तर देत असतो. ते पाहून आता अद्वैतच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो आता रागातच म्हणतो की इकडे तिकडे न करताना मला स्पष्ट आणि अगदी खरं खरं उत्तर हवंय, समजलं राहुल. राहुल आता खूपच घाबरतो. तेव्हा राहुल आता काही बोलणार तेवढ्यातच आता अद्वैत म्हणतो, म्हणजे अगोदर तू तिला फसवलं होतं आणि आत्ता तिने तेच केलं, तुला फसवलं, समजलं. रोहिणीचा आता नाईलाज होतो, कारण अद्वैत समोर ती आता काहीच बोलू शकत नसते. रोहिणी आता सरोजकडे पाहते. त्यावेळी सरोज विचारते, काय रे अद्वैत, आता तू या नैनाची बाजू घेणार आहेस का.
मग आता अद्वैत काहीही बोलत नाही, तो एकदम शांत शांत राहतो, कारण सरोजचा शब्द तो पडू देत नसतो. त्यानंतर आता रोहिणी म्हणते, अगं सरोज वहिनी, तू पाहिलं असेल, हा तर मला अजिबात काही बोलूच देत नाही आहे. अद्वैत आता हा नयना आणि त्याचबरोबर या कलाची सुद्धा बाजू घेतोय. आता या नयनाचं काय आहे मध्येच हे तू पाहिलं असेल ना. मग आता सरोज खूपच चवताळते आणि म्हणते, मला ना एक गोष्ट कळतच नाही आहे, ही जी खरे मंडळी आहे ना सगळी, यांनी कसंही वागायचं आणि चांदेकरांनी काय करायचं, तर फक्त त्यांच्या चुका या पोटात घालायच्या. आम्ही काय ठेका घेतलाय का नेहमी नेहमी तुमची बाजू ऐकून घ्यायचं, असं म्हणून सरोज ही खूपच संतापते. आणि काय रे अद्वैत, तू ह्या खऱ्यांची बाजू घेण्याचा नवीन नियम सुरू केला आहे का, असं म्हणून ती अद्वैतला सुद्धा खूपच झापते. तेव्हा अद्वैत म्हणतो, आई तू जरा परिस्थितीचं भान ठेव आणि समजून घे, नक्की काय परिस्थिती आहे ना, त्या परिस्थितीचा जरा आढावा घे. मग आता असं म्हटल्यानंतर अद्वैतला रागातच रोहिणी आणि सरोज या दोघीही खूप बोलू लागतात, पण आता अद्वैतसुद्धा ऐकून घेत नाही. त्यानंतर आता संगीता आणि त्याचबरोबर कलाचे बाबा हे खूप रडत असतात, कारण आपल्या दोन्हीही लेकींना जसं काही रोहिणी आणि सरोज या आरोपीच्याच पिंजऱ्यामध्ये उभं करतायत असं त्यांना वाटतं. त्यानंतर आता सारखं सारखं आपल्या इथे अपमान होतोय, आपण इथून पुढे आता अजिबात जास्त यायचं नाही इकडे, असं संगीताने ठरवलेलं असतं. आणि मग आता नयनाचं तरी काय होणार हा प्रश्न संगीताला पडतो. तर नयना मनात विचार करते की आत्ता थोडं कुठे बरं वाटतंय, कारण ज्या प्रकारे अद्वैतने माझी बाजू घेतली, माझी बाजू घेणारं असं कोणीतरी या घरात हवं आहे. आणि माझी मनस्थितीसुद्धा त्याने समजून घेतली, कारण राहुल बोलतोय ना ते पूर्णपणे खोटं बोलतोय. त्यानंतर राहुल तर एकदम गप्प झालेला असतो, कारण नयनाने आता सगळं काही मागचं पुढचं उकरून काढून त्याला चांगलाच धडा शिकवलेला असतो. आणि कशा प्रकारे मला फसवलं, मला हॉटेलमध्ये घेऊन गेला, लग्नाची स्वप्न दाखवली, हे सगळं काही सांगितलेलं असतं. आणि त्यावर सुद्धा घरातील सर्वांचा आता विश्वास बसत असतो. आणि म्हणूनच राहुल हा खूपच घाबरतो. आता काय करावं, सगळीकडून कोंडी झालेली असते, कारण दरवेळी आता रोहिणी जेव्हा त्याच्या बाजूने बोलते ना, तेव्हा घरातील सर्वांना ते ऐकावं लागतं, पण यावेळी अद्वैत ऐकूनच घेत नाही. मात्र आता रोहिणी सारखी सरोजकडे पाहत असल्यामुळे सरोज म्हणते, अरे मी गेले कित्येक दिवस पाहतीये, तू यावेळी ना अद्वैत हद्दच पार केली आहे, तू सारखी सारखी या खऱ्यांची बाजू घेतोस. त्यावेळी आता अद्वैत म्हणतो, आय एम सॉरी आई, पण प्लीज मला आता यावेळी बोलू देत, आणि मला जे योग्य वाटतं ना तेच बोलतोय, उगीच कुणाची तरी बाजू घ्यायची म्हणून मी अजिबात बोलत नाही, असं म्हणून तो सरोजला देखील आता या क्षणी गप्पच करतो आणि कलाकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आबासाहेब सर्वांना सांगतात की या मुलीला घराबाहेर काढलं तर ही मुलगी चांदेकरांची बदनामी करायला अजिबात मागे पुढे पाहणार नाही. तेव्हा आता नयनाला तेथे सर्वजण ठेवून घेतात, त्यामुळे रोहिणीला राग येतो. त्यानंतर आता कला आणि अद्वैत दोघेही रूममध्ये जातात. तेव्हा आता कला म्हणते, ऐकणारे चांदेकर, आपण खूप छान टीम आहोत, कारण राहुल आणि नयनाताईमध्ये अजिबात तू भेदभाव केला नाहीस. आपण असं एरवी कितीही भांडत असलो ना तरीही वेळ जेव्हा येते ना तरीही तू माझ्याबरोबर नेहमी असतोस आणि एका टीमसारखा वागतोस. आता अद्वैत म्हणतो, अगं आपण संपूर्ण वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आहोत, त्यामुळे आपण एका टीममध्ये अजिबात येऊ शकत नाही. त्यावेळी आता कला ही त्याला उशीच फेकून मारते. मग आता अद्वैत तिच्या पाठीमागे धावतो. त्यावेळी ते दोघेही एकमेकांकडे आता अशी उशी ओढत असतात. तेव्हा त्या उशीतील कापूस सगळा काही बाहेरच पडतो. मग आता कला पटकन खाली पडणार असते, तेव्हा अद्वैत एका हाताने तिला पटकन आपल्या मिठीत ओढतो. मग दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.